अकोल्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे मित्रांनो. त्यामुळे नेमकं काय होणार? कमळाची पाळंमुळं अधिक घट्ट करणार की परिवर्तन घडवणार? आणि त्यातही परिवर्तन म्हणजे पंजाला दाखवणार की आंबेडकरांच्या कुकरची शिट्टी वाजवणार? याबद्दल सध्या संपूर्ण राज्यामध्ये उत्सुकता वाढीस लागलेली आहे. खरं सांगायचं तर यावेळेला अकोल्याची ही जी लढत आहे याच्यामध्ये दोन नवखे उमेदवार, एक भाजपाचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील, या दोघांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये प्रभावशाली ठरलेल्या आणि अन्यत्रच्या उमेदवारांचं राजकीय भवितव्य म्हणूया किंवा त्यांचा जय पराजय म्हणूया, हे घडवू बिघडवू शकण्याची ताकद स्पष्ट केलेल्या वंचितच्या आणि त्याचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अस्तित्वाची चुणूक दाखवणारी किंवा त्या संदर्भातली कसोटी ठरणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या अकोल्याकडे लागलेलं आहे. आज आपण या भागामध्ये रिजनल डायरीमध्ये त्याचीच परिस्थिती जाणून घेणार आहोत. अकोल्यात यंदा नाही म्हणता अल्प का होईना मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेचं मतदान जर आपण बघितलं तर ते ॲव्हरेजली 60.6% झालेलं होतं. यावेळेला ते 61.79% झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2.25% फरक यावेळेला मतदानामध्ये झालेला आहे. ते वाढलेलं आहे. हे मतदान वाढलं पण ते नेमकं कोणाला लाभलं हा प्रश्न आहे. अर्थात जेव्हा मतदान वाढतं तेव्हा तो परिवर्तनाचा संकेत म्हणावला जातो. अकोल्यामध्ये हे परिवर्तन होणार आहे का असा प्रश्न आहे. आपण नेमकं त्या बाबतीतलं जाणून घेताना अकोला लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांची माहिती घेऊया. त्याच्यामध्ये मतदान कसं झालेलं आहे त्याच्यावरून काही अंदाज आपल्याला नक्की बांधता येतील. या 6पैकी 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर उर्वरित 2 जे विधानसभा मतदारसंघ आहेत, एक रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये येणारा, तिथे काँग्रेसचे अमित झनक आमदार आहेत, आणि दुसरा बाळापूर अकोला जिल्ह्यामध्ये येणारा, तिथे उद्धव सेनेचे देशमुख हे आमदार आहेत. आपण जर रिसोडचा मुद्दा लक्षात घेतला, रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये तिथे जवळजवळ 2.5% मतांची वाढ झालेली आहे. अमित झनक हे जे तिथले आमदार आहेत ते वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. अतिशय सक्रिय राहणारे आमदार म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभेच्या क्षेत्रामध्ये काँग्रेसचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत डॉक्टर अभय पाटील यांना काहीशा प्रमाणामध्ये मताधिक्य मिळण्याची शक्यता आपल्याला नक्की समजून घेता येणारी आहे. दुसरा जो मतदारसंघ आहे बाळापूरचा, म्हणजे उद्धव सेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा, त्याच्या मतदानाची जर आकडेवारी आपण बघितली तर या पूर्ण 6ही विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 4.25 ते 4.5% मतदान हे या विधानसभा क्षेत्रामध्ये अधिकचं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा वाढलेला तिथला जो टक्का आहे तो कोणाच्या पारड्यात जाणार असा पुन्हा एक प्रश्न आहे. तसं जर पाहिलं तर देशमुख हे जे आहेत हे अतिशय सक्रिय असे आमदार आहेत. वारंवार राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विरोधात वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये ते पुढे असतात. निवडणूक होण्याच्या पूर्वी त्यांनी स्थानिक प्रश्नाला घेऊन, म्हणजे तिथे जो खारपाणपट्ट्याचा विषय आहे, या खारपाणपट्ट्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन अकोला ते नागपूर अशी एक पायदळ वारीसुद्धा काढली होती. त्याचा खूप मोठा परिणाम तिथे झालेला आपल्याला दिसून आलेला होता. म्हणजे एकूणच नितीन देशमुख यांची क्रियाशीलता तिथली पाहता त्या मतदारसंघामध्ये त्या शिवसेनेच्या म्हणजे उद्धव सेनेच्या माध्यमातून महाआघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्याची अपेक्षा बाळगली जाते आहे. पण याच्यामध्ये एक बाब अजून ही सुद्धा लक्षात घेता येणारी आहे की या मतदारसंघामध्ये अल्पसंख्य मतांचं प्रमाण हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि हे अल्पसंख्य मतांचं प्रमाण पाहता ही मतं यंदा काही प्रमाणामध्ये वंचितकडे सुद्धा वळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता तुम्ही म्हणाल की हे असं का, तर ते पण सांगतो आपल्याला का हे असं का होऊ शकतं. यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग केलं त्या इंजिनिअरिंगमध्ये मुस्लिम मतांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती मतं त्यांच्याकडे जाऊ शकतात.
दुसरं, MIMच्या उमेदवाराला गेल्या वेळेला या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 40,000पेक्षा अधिकची मतं मिळालेली होती. म्हणजे वंचितचा उमेदवार हा विधानसभेमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला होता आणि MIMचा उमेदवार हा 40,000 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्यामुळे ही मतं काही प्रमाणामध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण अंदाज बांधितला तर तेथे देशमुखांमुळे काही मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला आणि काही मतं ही प्रकाश आंबेडकरांना जाऊ शकतात. अजून एक तर्क या बाबतीमध्ये सांगतो का प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच पुण्यामध्ये जी एक पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः बोलून दाखवलं का उद्धव सेनेच्या आमदारांचा तितकासा लाभ हा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकलेला नाही आहे. हे कुणासाठी होतं? हे बाळापूरसाठी होतं. म्हणजे बाळापूरमध्ये उद्धव सेनेचे जे आमदार आहेत त्यांच्या मतांचा लाभ हा काँग्रेसच्या अभय पाटलांना न होता तो मला झाला आहे असा सांगण्याचा स्पष्ट आणि शुद्ध हेतू याच्या मागे होता. याच्यावरूनही आपल्याला हे अंदाज बांधता येणार आहे का बाळापूर विधानसभा मतदारसंघातली मतं जी आहेत ती काँग्रेस आणि वंचितमध्ये अधिक प्रमाणामध्ये विभागली गेलेली असू शकतात. आता आपण भाजपाच्या ताब्यात असलेल्या 4 विधानसभा मतदारसंघांकडे बघूया. त्याच्यामध्ये जी 2 विधानसभा मतदारसंघ आहेत ती ग्रामीण भागातील म्हणजे मूर्तिजापूर आणि अकोट ही जी आहेत ती ग्रामीण भागातली आहेत आणि 2 जी आहे ती पूर्णतः अकोला पूर्व आणि पश्चिम हे दोन्हीही शहरी भागातली मतदारसंघ आहेत. याच्यामध्ये अकोटचा जर आपण विचार केला तर अकोटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मतदान तिथे झालेलं आहे. मूर्तिजापुरात तर 3.5% मतदान वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. तिथे भाजपाचे जे आमदार आहेत हरीश पिंपळे यांचं बऱ्यापैकी प्रभाव आहे, परंतु विधानसभेमध्ये वंचितचा उमेदवार हा तिथे दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्यामुळे मूर्तिजापुरातली मतविभागणी जी आहे ती भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. राहिला प्रश्न अकोटचा. अकोटमध्ये सुद्धा मतदान चांगल्यापैकी झालेलं असलं तरी तेथे गेल्या वेळेला लोकसभेला भाजपाच्या उमेदवाराला हा जवळजवळ 50,000चा लीड तिथून मिळालेला होता. यावेळेला परिस्थिती काय राहणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. परंतु मुख्यत्वे अकोला आणि अकोटला जोडणारा जो पूल होता तो पडला आणि नवीन जो कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधला गेला तो पूल पहिल्याच पुरामध्ये पावसामुळे वाहून गेला. या संदर्भातली जी नाराजी होती ती मोठ्या प्रमाणात भाजपाला सामोरे जावी लागली आणि त्याच्यामुळे अकोट तेल्हारा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये भाजपाचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील या दोघांमध्ये अधिक प्रमाणामध्ये मतांचं विभाजन झालं असावं अशी एक शक्यता आपल्याला बाळगता येणारी आहे. अकोला पूर्व हा जो मतदारसंघ आहे तो सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे विधानसभेचा. येथे अवघं 1% मतदान वाढलेलं आहे. परंतु हा मतदारसंघ जो आहे तो भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. रणधीर सावरकर हे अकोला भाजपातले खऱ्या अर्थाने करते सवरते आणि सक्रिय असे आमदार आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या मतदारसंघामध्ये भाजपाचे अनुप धोत्रे यांना लीड मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये याच मतदारसंघाने संजय धोत्रे यांना जवळजवळ 50,000ची लीड दिलेली होती. येथे वंचितचा उमेदवार हा गेल्या वेळेला दुसऱ्या क्रमांकावर होता आणि काँग्रेसचा उमेदवार हा जवळजवळ 90,000 मतांनी मागे होता. परंतु असं असलं तरी काँग्रेसच्या उमेदवाराला शहरी मतदाराचा आणि मतदानाचा विचार करता येथे मिरॅकल होण्याची एक अपेक्षा काँग्रेसकडून बाळगली जाते आहे. अकोला पश्चिम हा जो मतदारसंघ आहे तो लालाजींचा मतदारसंघ म्हणजे स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांना आतापर्यंत 6 वेळेला विधानसभेमध्ये निवडून पाठवणारा मतदारसंघ म्हणून मानला जातो. या मतदारसंघामध्ये यावेळेला मतदानाची टक्केवारी ही जवळजवळ 3.25 ते 3.5% वाढली आहे हे खरं आहे. परंतु तसं जर बघितलं तर येथे त्या तुलनेने तसं मतदान झालेलं नाही आहे. म्हणजे पूर्ण 6ही विधानसभा मतदारसंघातलं सर्वात कमी मतदान जे आहे 54 काही जे आहे ते या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. तरीसुद्धा या ठिकाणी भाजपाच्या अनुप धोत्रे यांच्यासाठी चांगलं वातावरण होतं किंवा चांगली मतं या ठिकाणी मिळू शकतील असा एक अंदाज बांधला जातो आहे. अर्थात गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीचा जर आपण एकूणच आढावा घेतला तर त्यावेळेला म्हणजे गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये लालाजींना गोवर्धन शर्मा यांना अक्षरशः धापा टाकत विजय मिळवावा लागला होता. ही वस्तुस्थिती आहे, ती कुणापासून लपून राहिलेली नाही आहे. त्यामुळे
तो अंदाज पाहता यंदा काँग्रेसच्या उमेदवाराला सुद्धा ही अल्पसंख्य मतं ही मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली असू शकतात असाही कयास बांधला जातो आहे. म्हणजे एकूणच या मतदारसंघामध्ये भाजपाचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांना बऱ्यापैकी लीड मिळालेला असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. अर्थातच पुन्हा सांगतो, हा शहरी विधानसभेचा मतदारसंघ असल्यामुळे येथे सोशल इंजिनिअरिंगमुळे बऱ्यापैकी वंचितचे आंबेडकर यांनीसुद्धा मतं मिळवलेली आपल्याला दिसून येऊ शकतात. सारांशात सांगायचं तर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या 6ही विधानसभा मतदारसंघात जे मतदान झालेलं आहे त्याच्यावरची ही स्थिती आपण जाणून घेतलेली आहे. आपण गेल्या वेळेच्या लोकसभेचा म्हणजे 2019चा जर निकाल डोळ्याखालून काढला तर आपल्या लक्षात येईल का संजय धोत्रे यांना त्यावेळेला 5,54,000 मतं मिळालेली होती. वंचितच्या आंबेडकरांना 2,78,000 मतं मिळाली होती आणि हिदायत पटेल जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 2,54,000 काही मतं मिळालेली होती. याचं मतांचं टक्केवारीचं जर प्रमाण आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला 49.53% मतं त्यावेळेला मिळालेली होती. दुसऱ्या क्रमांकावरती वंचित आघाडी होती ज्यांना 24.91% मतं मिळालेली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला 22.72% मतं मिळालेली होती. म्हणजे भाजपाला विजयाच्या मतांपर्यंत पोहोचवण्याचा हा टप्पा इतरांना वंचितला आणि काँग्रेसला जर गाठायचा तर सुमारे 2.25 ते 3 लाख अधिक मतं त्यांना मिळवावी लागणार आहे. कुणाला जमलं असेल हे? हाच खरा औत्सुक्याचा मुद्दा आहे. भाजप उमेदवाराच्या पाठीशी वडिलांच्या 4 टर्मची पुण्यही होती. शिवाय मोदींचा चेहरा होता आणि बूथ स्तरापर्यंत पोचलेली केडर बेस भाजपाची यंत्रणा होती. त्या बळावरती भाजपाला विजय अपेक्षित आहे. दुसरीकडे वंचितने यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल इंजिनिअरिंग केलेलं होतं. कार्यकर्ते ईर्षेला पेटल्यासारखे कामाला लागलेले होते आणि राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने वंचित डिसाइडिंग फॅक्टर म्हणून पुढे येताना दिसतो आहे ते पाहता अकोल्याच्या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वंचितला विजयाची अपेक्षा आहे. आणि काँग्रेस यावेळेला मोठ्या आत्मविश्वासाने लढताना दिसली. एक सबळ पर्याय म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराकडे पाहिलं गेलं. आणि सर्वात महत्त्वाचं का यावेळेला एकूणच राजकीय समीकरणं पाहता जनतेने ही निवडणूक हाती घेतल्यासारखी स्थिती आकारास आलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळेही काँग्रेसचा विश्वास हा दुणावलेला दिसतो आहे. नेमकं काय होणार आहे, कोणाला लाभ होणार आहे हेच आता आपल्याला बघायचं. आपणही ही जी चर्चा केलेली आहे ती गतवेळची आकडेवारी आणि यंदाचं झालेलं मतदान याच्या अनुषंगाने केलेली आहे. त्याची आकडेमोड केलेली आहे. हे अंदाज आहेत, हे ठोकताळे आहेत, ही शक्यता आहे, हे तर्क आहेत. असंच सर्व झालेलं असेल असंही समजता येऊ नये. पण नेमकं काय झालेलं असेल अर्थात हे जाणून घ्यायचं तर त्याच्यासाठी 4 जूनचीच वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो. तोपर्यंत वाचत राहा आणि बघत राहा लोकमत.